नमस्कार मंडळी. रविवारची सकाळ. अमरावतीतले ते 14 जण क्रिकेट टूर्नामेंटसाठी एका ट्रॅव्हलरमधनं यवतमाळला जात होते. पण दुर्दैवानं या ट्रॅव्हलर बसचा अपघात झाला आणि 14 पैकी 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात नेमका कसा घडला जाणून घेऊया. यवतमाळमध्ये क्रिकेट टूर्नामेंट खेळण्यासाठी जायचं असं अमरावतीमधल्या एका टीमनं ठरवलं. या टीममधल्या 14 तरुणांनी त्यासाठी एक ट्रॅव्हलर बस बुक केली आणि रविवारी सकाळीच अमरावतीहून ते यवतमाळसाठी रवाना झाले. पण स्पर्धेला पोहोचण्यापूर्वीच या संपूर्ण टीमवर काळानं घाला घातला. अमरावतीहून नांदगाव खांदेश्वर रस्त्यावर ट्रॅव्हलर बस सिमेंट कॉन्क्रीट मिक्सर वाहून नेणाऱ्या ट्रकवर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅव्हलरमधल्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅव्हलरची ही अवस्था पाहून आपल्यालाही अंदाज येईल की हा अपघात किती भीषण होता ते. अपघातानंतर आसपासच्या अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमींना तातडीनं बाहेर काढलं आणि त्यांना लगेचच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलही केलं. पण यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांना पुढच्या उपचारांसाठी अमरावतीला नेण्यात आलेलं आहे. या अपघाताच्या घटनेनंतर अमरावतीमध्ये सध्या हळहळ व्यक्त होतीये. सकाळी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या या तरुणांवर असं जीव घेणं संकट ओढवेल याची कल्पना कुणीही केली नसेल.